लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। आज नाशिक येथील परशुराम साईखेडकर सभागृहात आयोजित कार्यकर्ता आणि पदाधिकारी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर हे देखील उपस्थित होते। यावेळेस ते म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांनी पक्षाच्या माध्यमातून लोकांची कामे करावी, जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी भर द्यावा, तसेच कामातून शेवटच्या घटकापर्यंत पक्ष संघटन मजबूत करण्याचे आवाहन देखील यावेळी सुजात आंबेडकर यांनी केले। यावेळी कार्यकर्त्यांच्या कानपिचक्या घेत सुजात आंबेडकर म्हणाले की राजकारण म्हटलं की पाडापाडी आली, गनिमी कावे आलेत, एकमेकांचे पाय खेचणे आले, त्यामुळे आपण आपले कार्य करत राहू, आपली प्रतिमा स्वतः तयार करावी, आपले स्थान आपणच काम दाखवून बळकट करावे। माझ्यासोबत किंवा पक्षप्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत सेल्फी काढून ते फोटो व्हायरल करून किंवा स्टेटसला ठेवून आपण निवडणुकीत मते मागू शकत नाही, त्याने आपला पक्ष निवडून होणार नाही। त्यामुळे पक्षाचे संघटन बळकट करण्यावर भर द्यावा, लोकांचे कामे करा, घराघरात वंचित आघाडी पोहोचण्याची जबाबदारी कार्यकर्ता हाच प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व करत असतो। त्यामुळे पक्षाची आणि आपली प्रतिमा डागाळेल असे न वागता आगामी निवडणुकांमध्ये वंचितचा झेंडा फडकवण्यासाठी सामर्थ्याने आणि स्वाभिमानाने लढा, असा सल्लाही यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना दिला। यावेळेस व्यासपीठावर मेळाव्याचे अध्यक्ष नाशिक महानगर प्रमुख अविनाश शिंदे, नाशिक जिल्हा समन्वयक दिशा पिंकी शेख, राज्य प्रवक्ते अरुण जाधव, चेतन गांगुर्डे, वामनराव गायकवाड, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा उर्मिला गायकवाड, युवा जिल्हाध्यक्ष दामोदर पगारे, युवा महानगर प्रमुख रवी पगारे, दीपचंद दोंदे, बाळासाहेब शिंदे, तसेच कार्यक्रमावेळी संजय साबळे, दीपक पगारे, बाळासाहेब शिंदे, ॲडव्होकेट विनय कटारे, जितेश शार्दूल, दीपक भंडारी, महेश भोसले, जितेश शार्दूल, दिलीप लिंगायत, लीना खरे, महेश भोसले, ताराचंद मोतमल, स्वराज नंद, एमडी प्रताप, कल्याण खरात, संपतराव शिंदे, भरत बुकाने, अमोल घोडे, मिलिंद सावंत, संदीप काकळीच, सुनील साळवे, रेखा देवरे, दीपक पगारे, साहेबराव शिंदे, मारुती घोडेराव, शरद सोनोने, तुळशीराम शिंदे, भारतीय बौद्ध महासभेचे अनिकेत गांगुर्डे, प्रवीण बागुल आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित होते। मेळाव्याचे सूत्रसंचालन विश्वनाथ भालेराव यांनी केले। आणि तेच करत असताना मला पहिलेच गोष्ट एक बोलून घ्यायला आवडेल, तुम्हाला नाही आवडणार मला माहिती आहे, म्हणून मला पहिलेच बोलून घ्यायला आवडेल। तर दिशाताई मागे, अरुण आबा आहे, चेतन दादा आहे, हे तिघं लोक आपल्या राज्याच्या स्तरावरती काम करतात, राज्य पातळीवरती काम करतात। तुम्ही यांना विचारा, हे कुठल्याही जिल्ह्यात गेले, कुठल्याही ठिकाणी गेले, तर ह्यांना सगळ्यात पहिले हार शार फूल मिळतं, जयभीम होतं, त्यांना त्यांची सोय केली जाते, पाणी चहा वगैरे दिलं जातं। आणि मग पहिला मुद्दा होतो, साहेब ऐका, हा माझा पत्ता कट करायचा प्रयत्न करतोय, मला ह्याच्याबद्दल तक्रार करायची। हे बरोबर आहे की नाही? आहे की नाही? आता तुम्ही काही गोष्टी सोप्या समजून घ्या। आपण कुठल्या फील्डमध्ये काम करतो, आपण कुठल्या क्षेत्रामध्ये काम करतो, कशामध्ये काम करतो? सोप्या संतांचं काम आहे का? हे सरळ सरळ सांगा। आपण राजकारण करतोय का चॅरिटी चालवतोय? राजकारण करतोय। सोप्या संतांचं काम आहे का? हे नाही। आता जर एक माणूस राजकारणामध्ये पुढे जात असेल तर त्याला कुठे ना कुठेतरी रणनीती असायला लागेल, कुठे ना कुठेतरी स्ट्रॅटेजी करायला लागेल, कुठे ना कुठेतरी काहीतरी छलकपट करायलाच लागेल। तुम्हाला सोपं उदाहरण देतो, आत्ताचे मुख्यमंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीस। ह्याच्या आधी कोण होतं मुख्यमंत्री? एकनाथ शिंदे साहेब, बरोबर? आता देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढले होते का? नाही, बरोबरच लढले होते। तरी एक दुसऱ्यांचा पत्ता कट करून मुख्यमंत्री झाला की नाही झाला? झाला की नाही झाले? आता दुसऱ्या बाजूला ज्यांचा पत्ता कट झाला ते अरुण दादांकडे येऊन किंवा चेतन दादांकडे येऊन घरी बसले का? ह्यांनी माझा पत्ता कट केला, ह्यांनी माझी संधी चालवली, मुख्यमंत्र्यांची खुर्ची माझीच होती, मी ती सोडणार नाही, हे त्यांनी केलं का? त्यांनी काय केलं? दुसऱ्या दिवशीपासून कामाला लागले, उपमुख्यमंत्र्याचं पद घेतलं, ताकदीने कामाला लागले।
ते त्यांचा पक्ष वाढवायला लागले, ते त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मिसळायला लागले. आणि भाजपबरोबर का होईना उद्या इलेक्शन लढून परत ते मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न आणि रणनीती आखायला लागले की नाही लागले. आता जर आपण घरी बसलो की माझा ह्यानी पत्ता कट केला तर तुम्हाला अख्खं घर जग घेऊन घरीच बसवणार आहे. हे आपण सर्वात पहिले लक्षात ठेवा. रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.